नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. राज्यामध्ये जो गेल्या 4 दिवसापासून जो पाऊस पडत आहे, तो महाभयंकर पाऊस आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे जी खरीप हंगामातील पिके आहेत, पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे, लातूर जिल्हा असो, धाराशिव जिल्हा असो, बुलढाणा जिल्हा असो, जालना जिल्हा असो, हिंगोली जिल्हा असो, परभणी जिल्हा असो, अजून भरपूर ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय, सोलापूर जिल्हा असो, या सर्व जिल्ह्यामध्ये सरासरीच्या वर पाऊस होतोय. भयंकर पाऊस यामुळे शेतकऱ्यांची पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेत. त्यामुळं राज्य शासनानं आता आपली कारवाई करायला सुरुवात केलेली असून पंचनामा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आलेले आहेत. त्यामुळं शेतकरी वर्गांना आव्हान आहे, सर्व शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस गेल्या वेळेस पीक विमा मोहीम होती, ती वेगळ्या पद्धतीची होती. गेल्या वेळेस जर आपलं पीक पाण्यात गेलं तर तात्काळ आपण क्लेम करून विमा कंपनीला तक्रार देत होतो आणि त्याचा फायदा आपल्याला पीक मिळताना होत होता. परंतु यावेळेसचा पीक विमा वेगळा आहे. यावेळेसच्या पीक विम्यामध्ये ट्रिगर कुठलंच नाही, क्लेमची अट नाही. मान्य आहे की तुम्ही क्लेम करू शकता, क्लेम करायला काय हरकत नाही. परंतु तो क्लेम एक एक साहजिकप्रमाणे सहज मनाने केलेला क्लेम असेल, त्याचा फायदा काही होणार नाही. कारण पीक कापणी प्रयोग आधारित आपल्याला पीक विमा शेवटी मिळणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट, राज्य शासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उभारलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं पिकं पाण्याखाली गेलेत, अशा शेतकऱ्यांनी जागरूक होऊन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयात संपर्क साधून त्यांना चर्चा करून आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्या. कारण तुम्हाला आता कोणी सांगायला येणार नाही आहे की बाबा चल तुझा पंचनामा करू. कारण तो काळ गेला. आणि महत्त्वाची गोष्ट की आता सरसकटचा विषय विसरा. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी स्वतः तलाठी असो किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून आपल्या पिकाचं नुकसान झाले असल्याचं माहिती करून द्या. कारण आता बाजूच्या शेतकऱ्याचा पंचनामा झाला म्हणून तुम्हालाच अतिवृष्टी अनुदान मिळेल किंवा पीक विमा मिळेल हा काळ संपलेला आहे. कारण आता ज्यावेळेस अगोदर ह्या गोष्टी घडत होत्या, त्या गोष्टी आता बदलत आहेत. त्यामुळं जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक पंचनामा करून घ्या. तलाठीशी संपर्क करून घ्या किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करून तात्काळ तुमच्या पिकांचा पंचनामा करून घ्या. कारण तुम्हाला पंचनामा केल्याशिवाय अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही. सर्वात मोठी गोष्ट, सरसकटचा विषय संपलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक पंचनामा करून घ्या. मान्य तलाठी साहेब किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करून तुमच्या पिकाचा पंचनामा करून घ्या. इतर शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे त्याबरोबर आपल्याला सरसकट मिळेल हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे, सध्या पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून आलेले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले ते शेतकऱ्यांनी शांत न बसता तात्काळ पिकाचा पंचनामा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अतिवृष्टी अनुदान भेटू शकेल व भविष्यात जो पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आहे त्यामध्ये पीक विम्याची रक्कम चांगली भेटू शकेल. आणि त्याप्रमाणे आता सध्या परिपत्रक काढले जात असून धाराशिव जिल्ह्यातून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. लातूर जिल्हा असो, इतर ज्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा असो, परिपत्रक काढून पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रशासनाला हे आदेश आलेले आहेत. परंतु शेतकरी जोपर्यंत आमचा पंचनामा करा त्या आशयाशिवाय तुमचा पंचनामा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक व्हा. तलाठी मॅडम असो, तलाठी साहेब असो, जे कोणी आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुमचं जर पिकाचं नुकसान झालं असेल तर तात्काळ त्यांच्याशी संपर्क करून पिकाचा पंचनामा करून घ्या. तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असो, सततचा पाऊस अनुदान असो किंवा पीक विमा असो, या सर्व गोष्टी मिळणार आहेत. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.